अस्सलाम वालेकुम मैंने हेलो एवरीवन, मैं मायरा शेख। आज है डे 4 इन करमनी। हो सकता है कल का दिन भी हम यहाँ पर रहे और ट्यूसडे सुबह को निकले, क्योंकि अच्छा लग रहा है। यहाँ पे आए थे 3-4 दिन के लिए, लेकिन एक और दिन हमने एक्सटेंड कर दिया है, जो कि है ट्यूसडे सुबह हम निकलेंगे। ये व्लॉग स्पेशली मैं होम टूर के लिए बना रही हूँ। तो आज मेरे गांव का घर कैसा है वो मैं आपके साथ शेयर करूँगी। देखते हैं, चलिए। यहाँ पर बैक साइड में ही घर है, आप देख पा रहे हैं। अब मैं आपको पूरा व्लॉग में घर दिखाऊंगी। ये है मेरे गांव का घर, और अभी ये छोटा सा यहाँ पर एक आंगन है। यहाँ पे लकड़ियाँ इसलिए दिख रही होंगी क्योंकि जो चावल का जो मलनी होता है जो भी स्टॉक होता है यहाँ पे ये लोग रखते हैं, तो इसलिए ये ऐसा है। ये पहले नहीं था, ये अभी इन्होंने बांधा हुआ है। यहाँ पर आप देख पाओगे ये है वाड़ा, मतलब हमारे जो जानवर है, गाय भैंस वासरू जो भी, यहाँ पर उनका अलग सा एक रूम होता है जिसे कहते हैं वाड़ा। तो चलिए, आंगन हो गया ये छोटा सा, और ये स्पेशल रूम आहे कोंबड्यांसाठी। आणि जे काय भात असतो, भात काढून इथे आम्ही स्टॉक ठेवतो। हे आहे मोठा अंगण घरच्या समोर, हे ते स्टेप्स आहेत। हे मोठंसं अंगण आहे आपलं। हे घर बाजूवाल्यांचं आहे, ते आता बनत आहे, काम चालू आहे। हे आपलं अंगण आहे। इथून आपण घरी आतमध्ये एंट्री घेऊया। ही बाबूची सायकल, म्हणजे माझ्या मामांचा मुलगा आहे त्यांची सायकल आहे। या साईडला जागा आहे। बॅक साईडचं मी दाखवते, आधी आतमध्ये जाऊया। हे आहे एंट्रन्स। कोणाला लावलाय? हे आहे मेन हॉल, पडवी, आजी, मामी, बाबा। हे आहे हॉल। त्या साईडचं ओपन आहे ना? हा, कोंबड्यांचं मी दाखवते, बाहेरूनच दाखवलंय। हे ओपन केलं। हे ॲक्च्युली मामांचं ऑफिस सारखं आहे, ऑफिसच म्हणू शकता, कारण ते ग्रामपंचायतमध्ये कामाला आहेत, अकाउंट्स हँडल करतात। तर ही एवढी मोठी रूम आहे इथे। बॅक साईडला पण आहे, काय ना काय स्टोर रूम सारखं आहे मागे, आणि हे ऑफिसचं कामासाठी आहे। पोरं इथे, त्यांची मुलं इथे अभ्यासाला पण बसतात। चला, हे रूम बंद करूया। हे लेफ्ट साईडचा होतं एंट्रन्सच्या, मग आपण जाऊया राईट हँड साईड। इथे तांदूळ स्टॉक ठेवलंय। हे इथे एंट्रन्स आहे, याच्यामध्ये मामा जेवतात वाटतं। हे किचन स्पेशली नॉनव्हेजसाठी आहे, इथे फक्त आणि फक्त नॉनव्हेज बनतं। या जेवायला, मामा पण जेवत आहेत। हे आहे कनेक्टेड बॅक साईड। इथे पण मोठं रूम आहे, काळो काय दिसत नाही आहे इथे। हे बाथरूम तू काला असते। आता हे डोर जातं बॅक साईड, गार्डन आहे त्या साईडला, पण आपण इथून मी परत जाते बाहेर। आणि इथून जाऊया आपण। कसं कनेक्टेड आहे मी दाखवते। हो, दिसतंय बाबा। हे इथून हे इथे स्पेस आहे, इथे शिडी लावले, आणि हे वरती माळा आहे खूप मोठा। मी आता वर नाही चढत,
या साईडला दाखवू तर आता सगळे हे TV रूम आहे, छोटासा बेडरूम. आणि इथे किचन आहे. आता कोणी नाही आहे म्हणून सगळीकडे लाईट बंद आहे. मामी जेवायला वाढतायत. हे व्हेजिटेरियन वाल्यांचं किचन आहे आणि नॉनव्हेज किचन त्या साईडला. चला आता हे जे डोर मी म्हणत होती ना, हे असं या बाजूने पण कनेक्टेड आहे आणि राईट साईड वरून आलात तिथून पण कनेक्टेड आहे बघा असं. आता आपण मागे जाऊया. हे डोर ओपन केलं. इथे पाणी स्टोर करायला ड्रम्स वगैरे. इथे आम्ही भांडी घासतो, कपडे धुतो, बरेच काही मामी लोक काम करतात इथे. हे गार्डन एरिया आहे पूर्ण बॅक साईडचे. इथे पण बाहेरून पण येऊ शकतो आपण या साईडला. तू दाखव बाय, कुठे काय दाखव. इथे फणसाचं झाड आहे. हे बघा फणस लागले छोटे छोटेसे माशाल्लाह. हे टॉयलेट आहे इथे बांधले बाहेर घराच्या. हे लहानपणीचं आमचं काजूचं झाड. आता खूप म्हातारं झालं हे झाड. आम्ही एवढेशे पिल्लं असताना हे झाडावर दिवस काढायचो बसून. भाकरी घेतली, चटणी घेतली की वर गेलो बसायला. हे मागचा गार्डन एरिया आहे. बरेच झाड आहेत तिथे. हे बघा जास्वंद लागलेत, पपईचं झाड आणि काय 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 आहे. नारळाचं झाड आहे. हे लिंबू आहे. असं गार्डन आहे मागे. आता इतकं वेल मेंटेन नाही आहे कारण घरात पण बरीच कामं असतात म्हणून. हे काय पपई कोणी काढली माहीत नाही. हे पानांची भाजी होते ह्याची. इथे हे केळाचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे आणि त्या साईडला आहे चिकूचं झाड. हे बघा चिकूचं झाड. आता चिकू नाही लागलेत, गेल्या वर्षी होते भरपूर. चिकूचं झाड. इथे काय आहे, पेरूचं झाड आहे. हे पण घर कनेक्टेडच आहे इथून. ही टाकी बाथरूमसाठी. हे बघा रताळ्याच्या पाण्याची भाजी. हे पानांची भाजी मला खूप आवडते. पेरू. परत हे लाकडांचं स्टॉक चुलीसाठी. अळूची पानं. इथे काय आहे, इथे पण अळूची पानं. इथे काय आहे, ओके इथे ब्रिंजल लागलेत. वांगी. हे बघा इथे वांगी आहेत. वांगीचं झाड, मिरचीचं झाड आणि हे कोकमाचं झाड आहे. हे मला परवाच्या दिवशी मामाने एक पान खायला सांगितलं अर्ध. म्हणजे ह्याचं पान आहे ना, हे फक्त एवढं खा म्हणून सांगितलं. इतकं आंबट होतं, सेम कोकम खाल्ल्यासारखं वाटलं मला. मला आंबट खायला आवडतं, मी परत खाते. ही जी जागा आहे ना, इथे नारळाचं झाड होतं खूप मोठं, पण ते आता नाही आहे कारण तुफान बारिश आणि जेव्हा बिजली
कड़कती है, बिजली टूट के कभी गिरती है, तो वो ऐसे झाड़ पे गिर गई थी, पूरा झाड़ जला दिया था उस वक्त. आणि इथे तर हे असं आहे. इथे म्याव पण आहे आमच्याकडे, बाजूवाली आहे पण इथे येते. तिला चिकन वगैरेचा वास आला की येते. इथे बारीक बारीक टोमॅटोज लागलेत. हे बघा, इथे आमची सानू पण आहे, फिरते. चल बाई, इथून जाऊया. चला, या गेटने आपण बाहेर जाऊया. हे बघा, हे बॅक साईड एरिया आहे. इथे अजून लाकडी ठेवलेत, लाकडं उन्हामध्ये. इकडे बॅक साईडला पण माउंटेन्सची सिनरी खूप छान दिसते. घरी आता इतकीच माणसं आहेत, कारण जे 2 मामा आलेले संडेला, सूर्यकांत मामा, संतोष मामा, ते आज सकाळी परत रिटर्नला निघाले सकाळी. आम्ही अजून राहिलो आहे. आणि सचिन मामा, मुबारक हे लोक परत खेडला गेलेत, कारण त्यांना चिकन आणायचं होतं, चिटूरपुटूर सामान आणायचं होतं, म्हणून ते दोघे बाईकवरून गेलेत. हे बघा, झेंडूची फुलं, ते शेडिंग्स मस्त वाटतं मला, कलर वगैरे. आणि हे माझ्या मैत्रिणीचं घर होतं, पण ते लोक मुंबईला शिफ्ट झाल्यापासून हे घर असं पडीक झालं आहे. हे घर आता नवीन बांधतायत आमचे बाजूवाले. हे बघा, जेव्हा आम्ही आलो होतो फर्स्ट डेला, इथे या झाडावर असा मोठा वानर आलेला, म्हणजे एकदम बिग साईज मंकी वानर, ज्याचं तोंड काळं असतं आणि पूर्ण बॉडी लाईट ब्राऊन, तो आलेला. असा कुत्रा पळाला त्याच्या मागे, तो कुठे गेला समजलंच नाही. हे बघा, हे परत आपण बाहेरून आलो तर पुढच्या अंगणात आलो, असं हे कनेक्टेड आहे सगळी बाजूने. ही बघा, चिमणी दिसते, मस्त आहे. छोटीशी चिमणी होती, एकदम असं पिकॉक कलर होता तिचा, पिकॉक ब्लू. हे आपण आता परत फ्रंट साईडला आलो अंगणामध्ये. आता आपण बघूया, हा कोंबड्यांचं घर. चला, हे पण खूप मोठं हॉल सारखं आहे. इथे सगळे तांदूळ वगैरे सगळं स्टॉक ठेवतो. आता हे मळणी केली होती खाली, तर ह्याचा स्टॉक इथे आणून ठेवलं आहे हे. आणि एक मिनिट, अरे हे खाली आहे सगळं, हे आहे भरलेलं. हे बघा, अजून स्टॉक. हे पण भरलेलं आहे. आता हे पण बरेच तांदूळ आहेत. हे बघा, मेन कोंबडे आता बंद आहेत, कारण इथे बाहेर घार येते, म्हणजे ईगल आहे ना, ते फिरत असतात वर. जरा हे कोंबड्या बाहेर निघाल्या आणि पिल्लं बाहेर निघाली की पिल्लांना उचलून ते लोक घेऊन जातात. म्हणून आमची आजी दिवसाची सोडत नाही यांना, म्हणजे एक 4 वाजले, 3-4 वाजता सोडते बाहेर आणि परत 5 वाजता 6 वाजता आतमध्ये घेते. आणि त्यांच्यावरती लक्षही ठेवते, ती त्यांच्याबरोबर असते ती. असं आहे. हे पण आहेत, हे सगळे हे कोंबड्या इथे असतात घरच्या. चला, आपण आता बाहेर जाऊया. आणि हे जे डोर आहे, परत जे मामांचं मी ऑफिस दाखवलेलं त्याला कनेक्टेड आहे. हे ओपन होऊ शकतं आतमधून, ठीक आहे. तर हे आहे आमचं
गावचं घर. इथून या किंवा इथून या, सगळीकडून एंट्री आहे. आम्ही मुंबईवरून आलो की इथून येतो एंट्रन्स. इकडून माउंटन वरती गाडी उभी करून आम्ही येतो चालत. ह्या वाड्यात गुरं राहतात, तर ते आता सगळे बाहेर गेलेत फिरायला, खायला प्यायला, तर ते संध्याकाळी आल्यावरती तुम्हाला आतमधून पण दाखवेन. आपली आहेत ना? हा ठीक आहे, चालते. बाबा याचं नाव काय? दादू. दाद्या. दाद्या. आणि तो पुढे गेला तो बट्टू. बट्टू. पुढे चला. हो, ही चालली खालती. चल चालू. आता आम्ही इथे वाड्याच्या इथे आलोय. हे पार्ट मला दाखवायचं राहिलं होतं. अभी मैं नीचे आई हूँ इन दोनों के साथ, और ये है वाड़ा का एंट्रेंस. अंदर देखते, ओहो, ये अब बट्टू है ना? हाँ. आणि तो दादल्या. दाद्या कोण आहे? जाऊ शकतात. आतमध्ये काय आहे? हो, यायचा. तो मागचा नाही दिसत आहे यार, काळो काय. शालू टॉर्च आण जा. तसं दुसऱ्या नाही, व्हिडिओ मध्ये आहे तो तसा, पण उजेडमध्ये येईल ना. काल दिसलेला ना तो बट्टू. नाही, जाऊ दे, चला बाहेर, नाही तर बट्टू दाखवेल मग. चलो. दार उघडं होतं की बंद होतं? ओके, उघडायचं. बरं, चला. त्यांना वाटतं पाणी वगैरे. गाय नाही आले ना अजून? नाही, बच्चे यायचे बाकी आहे. बच्चे आणि काय ते झाड आहेत खूप मोठे मोठे. हे आम्ही लहानपणापासून बघतो ही सगळी झाडं. हे इथे गायींचा चारा, आणि हे आमचा वाडा, म्हणजे गायींचा वाडा. इथे वरती आमचं अंगण आहे. मामा आजी बसलेत. चला आता हे व्ह्यू बघूया. हे जस्ट आमच्या घरा समोर, म्हणजे आंगनात जब आंगन में हम चेयर डाल के बैठेंगे तो ये व्यू दिखता है. मैं आपको और आगे जाके दिखाती हूँ. ये देखो, ये तो बिना चप्पल के ही जा रही है कहीं भी. बहुत ब्यूटीफुल गांव है ये, इसलिए मैं यहाँ पे ज़्यादातर आती हूँ. मैं बचपन से यहीं पे ज़्यादा आती हूँ. डैड के गांव में जाते थे मगर इतना नहीं. यहाँ पे तो हम लोग 10-10, 15-15 दिन रहते थे. तब बहुत छोटे थे हम लोग. कहते हैं कि यही माउंटेन के और दो पीछे माउंटेन महाबलेश्वर आता है. तो यहाँ से महाबलेश्वर ऑलमोस्ट, अगर हम बाय कार भी बाय रोड भी जाते हैं तो 2 घंटे में हम पहुँच जाते हैं. इतना नज़दीक महाबलेश्वर है. महाबलेश्वर में भी हमारे गांव के लोग वहाँ रहते हैं, मेरी मम्मी की मौसी. और जाना था इस ट्रिप में लेकिन हो नहीं पाया, क्योंकि एक ही गाड़ी है इनोवा और यहाँ पे लोग ज़्यादा हैं, तो इसलिए नहीं जा पाए. सब एक साथ जाएंगे तो अच्छा है. कुछ लोग यहीं पे रह जाएंगे और कुछ लोग ही जाएंगे, तो वो अच्छा नहीं लगता. देखो देखो देखो, बघा बच्चे. दोघंच आहेत. घाबरतील ना नाहीतर. देखो इधर 5 है. देखो काटी है, टेंशन नहीं, कोई आएगा भी नहीं मारने. सिंग लेके यस, तो मैंने इस वीडियो में आपको होम टूर दे दिया है मेरे गांव के घर का. और कमेंट डाउन करके मुझे बताइएगा कि आपको ये हमारे गांव का घर कैसा लगा.
आई होप आपको ये मेरा व्लॉग पसंद आया होगा, तो ज़रूर से इस वीडियो को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा अपने फ्रेंड्स एंड फैमिली में और सब्सक्राइब कीजिएगा मेरे इस यूट्यूब चैनल को, जो कि बिल्कुल फ्री है। थैंक यू फॉर वॉचिंग एंड अल्लाह हाफिज़।